हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना। मी सीमा, तुम्ही पाहत आहात किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं गोड गृहिणी आणि गोड तायांचं स्वागत आहे। तर इथे माझा 4 ते 6 क्लास झाला, थोडंसं मी 5-10 मिनिटं टाइमपास केला आणि मग त्याच्यानंतर आता झाडू मारायला घेतलेला आहे। बऱ्यापैकी लादीवरती कचरा पडलेला आहे, मुलांनी रफ केलेलं पेन्सिलचा कचरा, रबरचा कचरा पडलेला आहे, झाडून घेतलं। संध्याकाळच्या वेळी घर झाडून घ्यायचं म्हणजे सगळा कचरा तर निघतो, घर स्वच्छ प्रसन्न वाटतं आणि सोबतच सकारात्मक असं वाटायला लागतं आपल्याला। त्यानंतर झाडून झाल्यानंतर इथे मी दिवाबत्ती करून घेते। तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी किंवा पॉझिटिव्ह वातावरण, सकारात्मक असं वातावरण राहावं यासाठी रोज संध्याकाळचा झाडू मारून दिवाबत्ती करून घ्यायची आणि आपली लहान मुलं जी असतात त्यांना देखील दिवाबत्ती करून वंदना वगैरे करायला लावायची। तर हे माझं रोजचंच रुटीन आहे। तर अगरबत्ती लावली, दिवा लावला, पाया वगैरे पडून घेतल्या, वंदना वगैरे करून घेतली। आता खिडकीतून तुम्हाला दिसत असेल जवळपास 6:45 होत आलेले आहेत आणि आता इथे मी चाललेली आहे किचन मध्ये। तर काल ना मी चण्याची डाळ दिली होती दळायला आणि त्याचं पीठ हे असंच पिशवीमध्ये पडून होतं। तर म्हटलं की हे पीठ भरलं पाहिजे, नाहीतर मग पुन्हा त्याच्यामध्ये गाठी वगैरे तयार होण्याची शक्यता आहे। तर हे बेसन पीठ आहे। तर डाळ थोडीशी भाजली होती कारण की थोडीशी नरम वाटत होती डाळ। तर गॅसवर मी थोडीशी शेकून घेतली या डाळीला आणि छान असं बेसन पीठ आता दळून आणलेलं आहे। इकडे मी पीठ भरतीये आणि हॉलमध्ये माझी जी मुलं आहेत ती चहा पाणी, कोणी दूध वगैरे पीत बसलेलं आहे। तर आता इथे मी किचनमध्ये आलेली आणि म्हटलं की चला हे पीठ वगैरे सगळं भरते आणि किचन तेवढं आवरून घेते। तर आता हे पीठ भरलं ना म्हणजे घरामध्ये जे पण काही आपल्याला पदार्थ बनवायचे असतात बेसन पिठाचे, तर त्यावेळी शुद्ध डाळीचं पीठ आता तयार आहे माझ्याकडे। शक्यतो मी दळलेल्या डाळीचंच पीठ वापरते कारण की विकतचं पीठ आहे ना तर मला असं वाटतं त्यामध्ये भेसळ असते आणि चण्याच्या डाळीच्या पिठाला जी चव असते ते विकतच्या पिठाला नसते। तर आता मला असं नंतर लक्षात आलं की अरे बापरे, दळण पण द्यायचंय आणि दळण बऱ्यापैकी संपत आलं होतं। मग मी ऑर्डर दिली होती काल गव्हाची आणि ज्वारीची। तर इथे मी लोकवन गहू मागवलेला आहे। आता हे गहू मागवलंय आणि त्याचं दळण करायचं बाकी होतं, सकाळी काही मला वेळच मिळाला नाही म्हणून म्हटलं चला लेट तर लेट, कारण की काही कामं ही आपल्यालाच करावी लागतात, कारण की ही कामं मुलांना जमणार नाही आणि आपल्या मिस्टरांना देखील जमणार नाहीये। तर मग हे आता हे जे गव्हाचं पोत आहे ते उघडलं मी आणि आता हे गहू मी निवडून घेते। साधारणपणे 6 ते 7 किलो गहू मी दळायला देणार आहे आणि ज्वारीचं देखील द्यायचं आहे। तर आम्हाला साधारणपणे 2 किलो ज्वारी आठवडाभर किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त त्याचं पीठ जातं, कारण की ज्वारीच्या ज्या भाकरीत आम्ही फक्त रात्री खातो आणि सकाळी मुलांच्या डब्याला जे चपात्या किंवा पोळ्या किंवा मग फुलके जे पण काही केलेलं असेल तर मग ते आम्ही दुपारच्या जेवणामध्ये खातो। तर आता इथे मी गव्हाचं दळण करते। गव्हाचं नाव आहे लोकवन। तर मला ना शक्यतो लोकवन गहू आवडतात कारण की त्या पिठाला थोडासा एक चिकटपणा असतो आणि त्याच्या चपात्या किंवा मग पोळ्या म्हणा खूप छान होतात। तर दळण वगैरे केलं आणि माझे मिस्टर आता बाहेर चालले होते, त्यांना म्हटलं तेवढं दळण देऊन या कारण की मग पीठ लागेल, दुसऱ्या दिवशी डब्याला पीठ देखील हवंय, थोडंसंच आहे पण आणखीन थोडंसं हवंय। मग ते दळण घेऊन गेले आणि इथे लगेचच मी किचनमध्ये आले। थोडीशी आज माझी धावपळच होणार आहे कारण की मला ना खालून सतत फोन येत आहेत। खालून म्हणजे आमच्या ज्या महिलांचा जो ग्रुप आहे तिकडनं फोन येत आहेत आणि आज ना मीटिंग ठेवलेली आहे महिलांची। तर आता ही मीटिंग कशा संदर्भात, तर मीटिंग आहे 14 एप्रिल जवळ येत आहे आणि त्या 14 एप्रिल निमित्त आम्हाला काही परफॉर्मन्स करायचे आहे, तर त्यासाठी थोडंसं काही डिस्कशन करायचंय, तर त्यासाठी मीटिंग वगैरे होणार आहे। तर इथे मी सोयाबीन वगैरे घालून मसाला भात बनवून घेतलेला आहे साध्याच पद्धतीने आणि सोबत मी दही ठेवलेला आहे जेवणामध्ये। सोबतच काही पापड वगैरे, लोणचं वगैरे असेल, ज्याला आवडेल ते पापड लोणचं वगैरे खाऊन घेईल। आता मुलगा म्हणत होता की म्हणजे आठवड्यातून 2दा तो घरी असतो आणि मग घरामध्ये असं काही बनवलं की तो खायला नसतो। मग त्याचं असं म्हणणं होतं की मला बटाटा भजी हवी आहेत। तर मग म्हटलं की ठीक आहे बनवते। तर साधारणपणे 2 बटाटे मी आता इथे बारीक चिरून घेणार आहे आणि याचे बटाट्याचे भजी बनवून घेते। म्हणजे कसं आहे, पुलाव वगैरे खाताना तोंडी लावायला मुलांना असं काही असेल ना तर आवडीने खातात। तसं बघायला गेलं तर पुलाव पण खातील ते, थोडंसं तूप वगैरे घालून दिलं किंवा मग पापड वगैरे तळून दिलं तर। पण मग आता बटाट्याची भजी हवी आहेत म्हटल्यानंतर की चला, मुलं काही असं बोलले की आपण नाही म्हणू शकत नाही आणि आई म्हटलं की खरंच नाहीच म्हणू शकत नाही। त्याऐवजी बाहेरून काही मागवलं असतं, पण कसं आहे जास्त मुलांना बाहेरून खायची सवय देखील लावायची नाही आणि म्हणून मग मी विचार केला की चला डाळीचं पीठ देखील दळून
तळून ठेवलेलं आहे आणि सोबतच 2 बटाट्याची भजी करायला जास्त काही वेळ लागणार नाही, म्हणून मी इथे काय केलं, 2 बटाटे असे पातळ स्लाइस करून घेतले. सुरीनेच कापले, कारण की ते स्लायसर जे म्हणतो ना, तर वेफर्सचं ते आहे माझ्याकडे, पण त्याचे जे काप निघतात बटाट्याचे ते खूपच पेपरसारखे पातळ निघतात आणि म्हणून मग मी ते घेतलं नाही. पीठ भिजवून घेतलंय, पिठामध्ये काहीच नाही घातलं, थोडासा ओवा, थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी घालून हे पीठ सरसरीत असं भिजवून घेतलंय. तर पीठ छान असं रवाळ असं दळलंय त्याने आणि रवाळ पिठाची बुंदी जर तुम्ही बनवली, गोड बुंदी खूप चवदार लागते. तर माझा हा मेनू आहे 14 एप्रिलला जे काही आपण फराळाचं बनवतो त्याच्यामध्ये या रवाळ पिठाची मी बुंदी बनवत असते. खूप चवदार लागते. लग्न समारंभामध्ये गावी पाहायला मिळते आपल्याला जी बुंदी असते, तर त्याची जी चव आहे ना ओरिजिनल, ती चव या रवाळ पिठाला येते. तर ते पीठ भिजवून घेतले आणि पटापट आता हे जे चिरलेले बटाटे मी पाण्यात घातलेले ते काढते आणि आता हे बटाटे या पिठामध्ये घोळवून तळून घेणार आहे. आता सध्या घरात मी एकटीच आहे आणि हे तिघंही बाहेर गेलेले आहेत ग्राउंडमध्ये. साधारणपणे ग्राउंडमध्ये हे लोकं रनिंग वगैरे करतात. त्याच्यानंतर क्रिकेटची थोडीशी रनिंग वगैरे, बॅटिंग, बॉलिंग हे जे पण काय असतं क्रिकेटच्या संदर्भामध्ये ते सगळं त्याची प्रॅक्टिस करतात आणि मग थकून भागून 9, 9:15, 9:30 पर्यंत घरी येतात. तोपर्यंत जेवण तयार असलं की भूक लागलेली असते आणि मग मी सगळ्यांना जेवण वाढते. तर आता इथे गरमागरम भजी तळून घेते. कुरकुरीत अशी भजी असली ना तर खूप छान अशी लागतात आणि कुरकुरीतपणा हवा असेल तर त्यामध्ये थोडंसं चमच्याभर तांदळाचं पीठ मी मिक्स करते. पण आता हे पीठ ना साधारणपणे रवाळ आहे, त्याच्यामुळे मी काही तांदळाचं पीठ मिक्स केलं नाही. भजी घालून घेतलीत आणि छान अशी लालसर रंगावरती ही तळून घेणार आहे. सकाळी जवळपास 4:15 ला उठलेली आहे आणि तेव्हापासून माझी नुसती कामच चालू आहे. सकाळचा क्लास घेतला, घरातली कामं, वॉकिंगला जाऊन आले. त्यानंतर घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं. कधी एखादा पाहुणा आला किंवा मग कधी मुलांचे पॅरेंट्स वगैरे बसायला येतात. मग अशामध्ये वेळ जातो आपला. तर तसाच वेळ गेला. दुपारचं मी सगळं आवरलं आणि आता महिलांचे फोन सुरू झाले होते. तर आता त्या मीटिंगला देखील जायचे. तर मग मी काय विचार केला, की हे सगळं आवरते, स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि मग मुलांना जेवायला देऊन मी पण जेवण करून घेऊन आणि मग हे सगळं आवरून मग खाली जाणार आहे. तर आता ही बटाट्याची भजी आता बऱ्यापैकी प्लेट भरून तयार झाली. मला वाटलं नव्हतं की 2 बटाट्यांची भजी इतकी निघतील म्हणून. तर भरपूर भजी होऊन गेली. आज दुपारी थोडं देखील झोपायला मिळालं नाही. 1 तास जरी झोप मिळाली ना, तर थोडंसं असं फ्रेश वाटायला लागतं. पण ते पण मला काही मिळालेलं नाहीये. त्याच्यामुळे आज थोडासा थकवा वगैरे जाणवतोय. कंटिन्यू काम करायचं म्हटलं, तर थोडीशी एनर्जी देखील पाहिजे असते. तर आता एनर्जी मिळण्यासाठी काय करायचं? तर एनर्जी मिळण्यासाठी आपण जे गृहिणी असतो ना, दिवसभर काही ना काही काम करत असतो. सतत डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात. तर यामध्ये ना, आपण सकाळी उठल्याबरोबर भिजवलेले जे ड्रायफ्रुट्स असतात, बदाम, त्याच्यानंतर मनुके, त्याच्यानंतर खजूर, तर हे सगळं खायचं असतं. तर सकाळी मी साधारणपणे 2 बदाम आणि 2 खजूर खाल्ले होते. तर बऱ्यापैकी थोडंसं एनर्जी वाटते. तर आता हे सगळं मी आवरून घेतलं, किचन आवरून घेते आणि सिंक तुम्ही पाहत असाल, तर मला ना ही भांडी बघून इतका कंटाळा येतोय आणि सगळ्यात माझं कंटाळवाणं काम म्हणजे हा भांड्याचा ढिगारा घासणं. तर आता हे तर केलंच पाहिजे. किचनचा ओटा पहिला मी साफ करून घेते. आता भांड्यांचा ढिगारा इतका का पडलाय ते देखील सांगते. कारण की संध्याकाळी चहा-पाणी झालं, त्यावेळेस सगळे त्याच्यानंतर चहाची भांडी वगैरे पडली होती आणि विचार केला की स्वयंपाक झाल्यानंतर सगळं एकत्रच घासते. पण मग स्वयंपाक होऊन गेला, या दोघांना देखील जेवायला दिलं, मी जेवले आणि मग बघता-बघता इतका भांड्याचा ढिगारा आता सिंकमध्ये पडलेला आहे. आता तो सगळा मी एकत्रच घासणार आहे आणि मग ही सगळी भांडी तशीच ठेवणार आहे निथळत. तर भांडी ना पटकन घासून रिकामं होणं हे खूप गरजेचं आहे. पण इतका मोठा भांड्याचा ढिगारा जर असेल ना, तर कधी-कधी खरंच खूप कंटाळवाणं वाटायला लागतं. कारण की तेच रुटीन त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाहीये. तर म्हटलं की चला आता हा सगळा पहिला भांड्यांचा ढिगारा काढला, की मग खाली थोडंसं महिलांमध्ये जाऊन थोड्याशा गप्पा गोष्टी करूया आणि त्याच्यामध्ये अर्धा तास जरी गेला तरी फार असं निवांत असं वाटायला लागतं. तर जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी जी भांडी होती ती देखील मी रिकामी करून घेतली. जसं की दुपारची जी आमटी वगैरे होती, भाजी वगैरे होती, सगळं मी टोपामध्ये काढून घेतलं आणि आता हा सगळ्या भांड्यांचा ढिगाऱ्याबरोबर ते टोप, कढई वगैरे सगळंच मी ठेवलेलं आहे घासायला, तवा वगैरे सगळंच. तर आता हा बघा चहाची भांडी, जेवणाची भांडी आणि रिकामे केलेले टोप, कढया, त्याच्यामुळे इतका भांड्यांचा ढिगारा दिसतोय. तर आता हा सगळा घासून घेते. सगळी भांडी काढून घेतली मी बाहेर आणि आता हा सिंक घासून घेते. थोडंसं लिक्विड घातलं आणि आता पहिलं सिंक घासून घ्यायचं म्हणजे भांडी तेलकट चिकट होत नाहीत आणि नंतर भांडी धुतल्यानंतर पुन्हा सिंक घासायची गरज पडत नाही. तर ते पहिलं घासून घेतल्यानंतरच मग मी भांडी घासणार आहे.
आपण गृहिणी घरामध्ये असतो आणि दिवसभर असं जरी म्हटलं की काही आपण टार्गेट जरी केलं की ही कामं आज आपल्याला केलीच पाहिजेत, झालीच पाहिजेत आणि ती कामं जरी केली ना तरी कामं काही घरातली संपत नाही. एक काम संपलं की लगेच डोक्यामध्ये विचारतं, अरे ते बाकी होतं, ते करायचंय म्हणून. त्याच्यानंतर ते संपलं की मध्येच कुठे ना काही काही कामं शिल्लक राहिलेली असतात. तर ती नजरेसमोर येतात आणि असं वाटतं की कामं काय फक्त मलाच पडलेली आहेत का? वेळ का पुरत नाहीये? कारण मग ही अशीच कामं असतात घरामध्ये जे तुम्हाला काही सुचू देत नाहीत आणि मग तीच कामं तुमचा वेळ खात असतात. जसं की दळण करायचं होतं मला 2 ते 3 दिवसापासून, पण गहू संपले होते आणि गव्हाची ऑर्डर दिली तर त्याच्याकडे गहू नव्हते आणि त्याने मग संध्याकाळी गहू आणून दिले. तर मग ते गव्हाचं दळण केलं कारण की मग दुसऱ्या दिवशी पुन्हा गव्हाचं पीठ हवं होतं. दोन्हीही दळणं करून दिली. त्याच्यानंतर स्वयंपाक केला, क्लास घेतला. मुलांचं चहा-पाणी, स्वयंपाक आणि किचन सगळं आवरणं म्हणजेच इतकी सारी कामं संध्याकाळच्या रुटीनमध्ये असतात आणि किचन देखील आपल्याला साफ स्वच्छ ठेवावं लागतं. त्याच्यामुळे जर कधी कोणी म्हटलं, की "घरातच असते, काय काम असतं तुला?" तर अशा वेळेस खूप वाईट वाटतं. असं वाटतं, की इतकी सारी आपण कामं करत असतो आणि ह्या कामाची किंमत किंवा आपल्या कामाची किंमत कोणाला आहे की नाही असं कधीतरी वाटायला लागतं. तर असो इतकी सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि आता ही भांडी सगळी मी निथळून काढली आणि आता ही भांडी मी खाली ठेवणार आहे कारण की सगळीच भांडी ओली आहेत तर ती काही मी आता लावणार नाहीये. आता हे जे पाणी आहे ते व्यवस्थित मी साफ करून घेते आणि आता वाजत चाललेले आहे संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि आता मला जायचं आहे मीटिंगला. तर आता खाली जाते, सगळ्या महिला वाट बघतायत. तर मग आता खाली जाऊन बघूया काय डिस्कशन होतंय ते. तर सगळीकडेच एकाच माणसाने लक्ष द्यायचं म्हटलं की थोडीशी धावपळ ही होणारच. तशीच आज माझी झालेली आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.